रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. गुरुशिखराचं दर्शन घेऊन आले आणि त्यावेळी झालेला आनंद, त्यावेळी अनुभवलेली अनुभूती व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपणा सर्वांचा त्याला भरभरून प्रतिसाद लाभला. जय गिरनारी. मे महिन्यामध्ये गुरुशिखराचं दर्शन घेऊन आलो. खरं तर त्या गुरुशिखराचं दर्शन घेणं किंवा होणं मंडळी इतकं सोपं नाही हो. सहज शक्य तर नाहीच नाही. 10,000 पायऱ्या, काही ठिकाणी चढायचंय, काही ठिकाणी उतरायचंय. पण हे सगळं करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कसोटी तर लागतेच लागते. पण त्यासोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दत्तगुरूंचा आशीर्वाद लागतो. तो लाभला. गुरुशिखरावर चढून जाताना माझ्या मनात सारखा प्रश्न त्यावेळी येत होता की इतक्या उंचावर इतकं अवघड पायऱ्यांचं बांधकाम कोणी, कसं आणि केव्हा केलं असेल? कोणी बांधल्या असतील या पायऱ्या? शोध घेतल्यावर एक रंजक इतिहास समोर आला. आज तो इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते. 19व्या शतकातील रंजक कथा सांगण्यापूर्वी या पायऱ्यांचा इतिहास आपल्याला किंवा त्याचा उल्लेख 12व्या शतकातील शिलालेखांमध्येही आढळतो. अगदी मागे गेलं तर विक्रम संवत 1212 म्हणजे इसवी सन 1156 मध्ये पायवाटेच्या रूपामध्ये असणाऱ्या या वाटेवर अंबड या जैन मुनीने चढण्यास योग्य पायऱ्या बांधण्याचं काम हाती घेतलं असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. त्यानंतरही वेळोवेळी या पायऱ्यांच्या जीर्णोद्धाराचे अनेक संदर्भ अनेक शिलालेखांमध्ये आढळतात. पण त्यानंतर मात्र थेट संदर्भ आढळतो तो 19व्या शतकातील आणि तोच हा एक रंजक इतिहास एका कथेच्या द्वारे आपण ऐकूयात. ही गोष्ट साधारणपणे 1889च्या काळातील. गुजरातमधील जुनागढ जवळील गिरनार हा सर्वात उंच पर्वत. त्यावेळी जुनागढ हे एक संस्थान होतं आणि संस्थानिक होता नवाब बहादूर खान. या नवाबाचे दिवाण होते हरिदास बिहारीदास देसाई आणि त्यांचे स्वीय सहाय्यक होते पुरुषोत्तम राज झाला. गिरनार पर्वताच्या पायऱ्या बांधल्या जाव्यात अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे एक दिवस त्यांनी नवाबाला विनंती केली. ते म्हणाले, नवाब साहेब, हिंदू आणि जैन बांधवांना गिरनारवर जाणं फार कष्टाचं होतंय. धड पायऱ्या नाहीत, मध्येच जंगलातून जाणारी पायवाट, अनेक ठिकाणी तर ती पायवाट सुद्धा नाही. त्यामुळे त्या जंगलातून जाता येताना अनेक भाविकांचा मृत्यू होतोय. आपण पायऱ्यांची पुनर्बांधणी करून मजबूत वाट तयार करून घेतली तर? प्रस्ताव ऐकताच थेट नकार न देता नवाबाने ब्रिटिश अभियंत्याला बोलावून घ्या आणि खर्चाचा अंदाज काढा असं सुचवलं. झालं. लागलीच अभियंत्यांना बोलावलं गेलं. त्याने अभ्यास आणि पाहणी करून अंदाजे खर्च सांगितला. मंडळी, त्यावेळी त्या अभियंत्याने खर्च सांगितला 1,30,000 रुपये. काळ लक्षात घ्या, 1889चा. एवढी मोठी रक्कम ऐकताच नवाबाने ठाम नकार दिला. पण देसाई आणि झाला यांनी हे आधीच गृहीत धरून ठेवलं होतं आणि म्हणून आधीच उपाय सुद्धा शोधून ठेवला होता. ते म्हणाले, नवाब साहेब, सरकारी तिजोरीतून 1ही रुपया देऊ नका. आम्ही लॉटरीचे तिकीट काढू, त्यावर आकर्षक बक्षिसे ठेवू. तिकिटाची किंमत 1 रुपया ठेवू म्हणजे तिकिटांची विक्री वाढेल. जमा रकमेतून पायऱ्यांची निर्मिती करू. सोबत लॉटरीचा उद्देशही जाहीर करू म्हणजे हिंदू आणि जैन बांधव जास्तीत जास्त तिकीटं विकत घेतील. हो नाही करत करत नवाबाने तिजोरीतून रुपयाही जात नाही या विचाराने या प्रस्तावाला मंजुरी दिली. लगोलग 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. बेचारदास बिहारीदास हे समितीचे प्रमुख होते. 1 ऑक्टोबर 1889 1 रुपयाच्या लॉटरीची जाहिरात करण्यात आली.
पहिलं बक्षीस 10,000 रुपयांचं आणि सर्वात कमी बक्षीस किंवा शेवटचं बक्षीस 5 रुपयांचं ठरलं. तिकिटावर लॉटरीच्या उत्पन्नातून गिरनार पर्वतावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या जातील असा स्पष्ट उल्लेख केलेला होता. सोबत आकर्षक योजनाही ठेवल्या गेल्या. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर 12 तिकिटांवर 1 तिकीट फ्री, 100 तिकिटे विकणाऱ्याला 15% कमिशन, तिकीट विक्री झाली नाही तर तिकीटं परत घेतली जातील, अशा त्या योजना त्यावेळी त्यांनी सांगितल्या. याचा सकारात्मक परिणाम होऊन हिंदू, जैन या बांधवांसोबतच अनेक ब्रिटिशांनी सुद्धा या लॉटरीची तिकीटं खरेदी केली. 15 मे 1892 लॉटरीच्या सोडतीचा दिवस ठरला. हजारो लोक जुनागढला पोहोचले. जुनागढ रहिवासी फराज खान यांच्या घरी तिकीटं ठेवण्यात आली होती. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मंडळी, तब्बल 1,28,663 तिकीटं विकली गेली. सोडत निघाली. पहिलं बक्षीस 10,000 रुपयांचं मुंबईच्या रहिवासी असणाऱ्या सविताबेन खांडवाला यांना लागलं. त्यांच्या मनाचा मोठेपणा बघा, त्यांनी ती रक्कम पायऱ्या बांधण्यासाठी अर्पण केली. 1892 मधील 10,000 म्हणजे आज त्याची किंमत कोटीच्या घरात. त्यानंतर उर्वरित बक्षिसं जाहीर केली गेली आणि अशा प्रकारे या लॉटरी तिकीट विक्रीतून 1,30,000 रुपये जमा झाले. आर्थिक प्रश्न सुटला होता. बिहारीदास देसाई आणि पुरुषोत्तमदास झाला यांनी पुढाकार घेतला. ब्रिटिश अभियंत्याच्या देखरेखीखाली गिरनार पर्वतावर पायऱ्यांचं बांधकाम सुरू झालं. मंडळी, असं सांगितलं जातं की या बांधकामात सुमारे 19 वर्षांचा कालावधी लागला. आता 21व्या शतकात अत्याधुनिक सुखसोयींच्या काळात गिरनार चढत असताना त्या काळचा म्हणजे साधारणपणे 132 वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर हे काम किती अवघड असेल याची नुसती कल्पना करणंही कठीण आहे. सर्वात प्रथम इतक्या उंचावर बांधकाम साहित्य वाहून न्यायचं किती दमछाक झाली असेल हो, किती कष्टले असतील ते कामगार. दुसरी गोष्ट म्हणजे सगळा जंगल परिसर, गीरचं जंगल, त्यामुळे दिवसा ढवळ्याही जंगली श्वापदांचा वावर. नाही म्हटलं तरी एक अनामिक भीती असणारच ना हो त्यांच्या मनात. तिसरी गोष्ट म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3,500 फूट उंच. ऊन, वारा, पाऊस, थंडी या साऱ्या आव्हानांचा सामना करत बिनचूक काम करायचं. पण तरीही या सगळ्यांना सडेतोड उत्तर देत अतिशय नेटकेपणाने आणि नियोजन पद्धतीने हे काम पूर्णत्वास नेले गेले. आणखी एक योगायोग सांगू. एका मुस्लिम शासकाच्या मदतीने ब्रिटिश अभियंत्याच्या देखरेखीखाली हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची जडणघडण होते, हेच मुळात अचंबित करणारं होतं. जगातील सर्वात मोठा दगडी जिना म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो अशा या गिरनार पर्वताच्या पायऱ्या म्हणजे खरोखरीच अद्भुत ईश्वरी चमत्कारच म्हणायला हवा. जय गिरनारी.